तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का की आपल्या पूर्वजांनी पिंपळाच्या झाडाला इतकं पवित्र का मानलं? प्रत्येक शनिवार, प्रत्येक अमावस्या किंवा प्रत्येक शुभ दिवशी हजारो लोक पिंपळाच्या मुळाशी पाणी का अर्पण करतात? हे केवळ एक धार्मिक कर्म आहे की त्यामागे असं एखादं गूढ रहस्य दडलं आहे ज्याची कल्पनासुद्धा आजच्या माणसाला नाही? आणि सर्वात मोठा प्रश्न, जर पिंपळाला पाणी घालणं इतकं पुण्याचं काम असेल तर त्याच झाडाची तोड करणाऱ्या माणसाचं आज काय होत असेल? आपण आज जी कथा ऐकणार आहोत ती एक पौराणिक गोष्ट नाही, तर श्रद्धा, कर्म, अहंकार आणि मोक्ष यांचा गूढ उलगडणारी एक अशी कथा आहे जी स्वतः भगवान श्रीहरी विष्णूंनी देवर्षी नारदांना सांगितल्याचे वर्णन आहे. असे म्हणतात की ही कथा मनापासून ऐकणाऱ्याला सुद्धा पिंपळाला अनेक वर्ष जल अर्पण केल्या इतकेच पुण्य लाभते. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी जे सत्य समोर येईल ते तुमच्या पिंपळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचं बदलून टाकेल. एकदा नारदांनी भगवान विष्णूंना नम्रतेने प्रणाम केला आणि म्हणाले, हे प्रभू, मी आत्ताच मृत्यूलोकातून परतलो आहे. पृथ्वीवर मला दोन अगदी विरुद्ध दृश्ये दिसली. एका ठिकाणी काही लोक अत्यंत श्रद्धेने पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करत होते, त्याची प्रदक्षिणा घालत होते, मंत्रोच्चारसुद्धा करत होते. पण दुसऱ्या ठिकाणी काही अज्ञानी लोक त्याच पिंपळाच्या झाडावर कुऱ्हाडीचे घाव घालत होते. एकाच झाडाबद्दल इतका मोठा फरक का दिसतो? काही जण त्याला देव मानतात, तर काही जण फक्त लाकूड समजून त्याला तोडतात. यामागचं खरं रहस्य काय आहे? मला कृपया तुम्ही सांगाल का? यावर भगवान विष्णू म्हणाले, हे नारद, तुझा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. पिंपळ हे फक्त झाड नाही, त्यामागे अशी एक कथा आहे जी माणसाच्या कर्माचे फळ, श्रद्धेचे सामर्थ्य आणि अहंकाराचा विनाश यांचा गूढ उलगडते. आज मी तुला ती कथा सांगतो. ही कथा ऐकल्यानंतर तुला कळेल की पिंपळाला जल अर्पण करणे इतके पुण्यदायी का मानले जाते. भगवान विष्णूंनी कथा सुरू केली. फार पूर्वी मृत्यूलोकात हरिदास नावाचा एक गरीब लाकूडतोड्या राहत होता. तो अत्यंत प्रामाणिक आणि कष्टाळू होता, पण नियतीने त्याच्या वाट्याला फक्त संघर्षच लिहिला. त्याच्या घरी वृद्ध आईवडील होते, एक पतिव्रता पत्नी होती आणि 3 लहान मुलं होती. दिवसरात्र जंगलात भटकून लाकूड गोळा करून तो बाजारात विकत असे. जे काही पैसे मिळत त्यावरच घर चालत असे. अनेक वेळा अशी वेळ येई की मुलांना अर्धी भाकरी खाऊन झोपावं लागे, तर कधी उपाशीत रात्र काढावी लागे. हरिदासला धर्म, पूजा, मंत्र किंवा शास्त्र याचं विशेष ज्ञान नव्हतं. त्यासाठी देव म्हणजे आपल्या कुटुंबाचं पोट भरणं आणि रोजच्या संघर्षातून पुढचा दिवस निभावून नेणं. एके दिवशी प्रखर उन्हाळा होता. हरिदास पहाटेच कुऱ्हाड खांद्यावर घेऊन जंगलात गेला. पण त्या दिवशी नशीब त्याच्या बाजूने नव्हतं. सकाळपासून दुपार झाली तरी त्याला एकही सुकलेलं झाड सापडलं नाही. भूक, तहान आणि उन्हामुळे त्याचा जीव अगदी हैराण झाला होता. त्याच्या डोळ्यांसमोर वारंवार आपल्या मुलांचे उपाशी चेहरे दिसत होते. वृद्ध आईवडिलांची आठवण त्याला अस्वस्थ करत होती. तो स्वतःशीच म्हणाला, आज जर मी रिकाम्या हाताने घरी गेलो तर माझी मुलं उपाशी झोपतील. काहीही झालं तरी आज लाकूड घेऊनच परत यायचं. या विवशतेने तो जंगलाच्या त्या भागात शिरला जिथे कोणी जाण्याची हिंमत करत नसे. तिथे दाट झाडी होती. सूर्यप्रकाशसुद्धा जमिनीपर्यंत पोहोचत नव्हता. आजूबाजूला भयान शांतता होती. अचानक त्याची नजर एका प्रचंड, उंच आणि हिरव्यागार वृक्षावर पडली. त्या झाडाच्या फांद्या जणू आकाशाला स्पर्श करत होत्या आणि त्याच्या मुळांमधून विलक्षण थंडावा जाणवत होता. तो एक प्राचीन पिंपळ होता. मित्रांनो, पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हरिदासच्या मनात एक विचार चमकून गेला. अरे वा, इतकं मोठं झाड! याच्या काही जाड फांद्या जरी कापल्या तरी अनेक दिवस घर चालेल. गरिबी आणि उपासमारीने त्याची विवेकबुद्धी झाकली होती. त्याने कुऱ्हाड दोन्ही हातांनी घट्ट पकडली. तो पिंपळाच्या अगदी जवळ गेला. एक खोल श्वास घेतला आणि पूर्ण ताकदीने कुऱ्हाड उंचावली. पण कुऱ्हाड झाडावर पडण्याआधीच संपूर्ण जंगल एका प्रचंड गर्जनेने हादरून गेलं. थांब, मूर्ख मनुष्या! तो आवाज
इतका भयानक होता की हरिदासच्या हातातून कुऱ्हाड खाली पडली. तो घाबरून इकडे तिकडे पाहू लागला. पुढच्या क्षणी पिंपळाच्या मुळांमधून एक विशाल काळा नाग बाहेर येताना त्याला दिसला. त्याचे लालभडक डोळे अग्निप्रमाणे चमकत होते. तो नाग फुटकारत हरिदास समोर येऊन उभा राहिला. भीतीने हरिदासचे संपूर्ण शरीर थरथर कापू लागले. पण जे पुढे घडलं त्यावर त्याचा स्वतःचाही विश्वास बसत नव्हता. तो काळा नाग हळूहळू धुरात विलीन होऊ लागला आणि काही क्षणातच त्याचं रूप एका तेजस्वी, दिव्य आणि अत्यंत सुंदर स्त्रीमध्ये बदललं. ती स्त्री गंभीर नजरेने हरिदासकडे पाहत म्हणाली, या पवित्र पिंपळावर घाव घालण्याचं धाडस तू केलंस तरी कसं? हा साधा वृक्ष नाही. या वृक्षाच्या प्रत्येक कणामध्ये दैवी शक्तीचा वास करते. याचा अपमान म्हणजे स्वतः श्रीहरी विष्णूंचा अपमान आहे. हरिदास भीतीने तिच्या चरणी कोसळला. हात जोडून तो म्हणाला, देवी, मला क्षमा करा. मी अज्ञानी आहे. माझ्या मुलांच्या उपासमारीने मला आंधळं केलं होतं. मला या वृक्षाचं महत्त्व माहीत नव्हतं. पण तुम्ही कोण आहात आणि या पिंपळाशी तुमचं नातं काय आहे? त्या स्त्रीच्या डोळ्यांमध्ये अचानक वेदना दाटून आल्या. तिने एक मोठा श्वास घेतला आणि शांत स्वरात म्हणाली, माझी कथा ऐकल्यावर तुला केवळ या पिंपळाचं रहस्यच समजणार नाही, तर तुझ्या स्वतःच्या आयुष्याचं सुद्धा एक असं सत्य समोर येईल ज्याची तू कधी कल्पनासुद्धा केली नसेल. नागकन्येच्या डोळ्यांमध्ये वेदना स्पष्ट दिसत होत्या. काही क्षण ती हरिदास समोर शांत उभी राहिली, जणू शेकडो वर्षांपासून मनात दडवून ठेवलेला दुखाचा डोंगर आज प्रथमच बाहेर पडणार होता. हरिदाससुद्धा तिच्याकडे एकटक पाहत होता. भीतीने आता हळूहळू संपत चालली होती आणि तिच्या जागी एकच प्रश्न त्याच्या मनात घोंगावत होता, ही दिव्य स्त्री नेमकी कोण आहे आणि एका पवित्र पिंपळाच्या झाडाशी तिचा एवढा खोल संबंध कसा असू शकतो? अखेर नागकन्येने दीर्घ श्वास घेतला आणि ती म्हणाली, मनुष्या, माझं नाव सुरसा आहे आणि मी जन्मापासून एक नागकन्या नव्हते. एकेकाळी मी तुझ्यासारखीच एक सामान्य स्त्री होते. माझं आयुष्य वैभवात गेलं, पण माझ्या एका चुकीने मला 100 वर्षे या झाडाशी बांधून ठेवलं. ती पुढे सांगू लागली, माझा पूर्वजन्म अत्यंत श्रीमंत घरात झाला होता. माझं नाव सुमती होतं. माझे वडील मोठे व्यापारी होते. माझ्या आयुष्यात कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. सोने, चांदी, दागिने, नोकरचाकर, ऐश्वर्य, जे काही एखाद्या माणसाला हवं असतं ते सर्व काही माझ्याकडे होतं. पण संपत्तीबरोबर माझ्या मनात एक गोष्ट वाढत गेली आणि ती म्हणजे अहंकार. मला वाटायचं की पैसा असेल तर देवाची गरजच काय. पूजा, दानधर्म, तप, व्रत या सगळ्या गोष्टी मला निरर्थक वाटत असे. काही वर्षांनी माझा विवाह धर्मपाल नावाच्या एका अतिशय सज्जन आणि धर्मनिष्ठ व्यापाऱ्याशी झाला. तो माझ्यापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. तो दररोज सकाळी उठून भगवान विष्णूची पूजा करायचा, गरिबांना अन्नदान करायचा, सत्याने व्यापार करायचा आणि प्रत्येकाला मदत करायचा. अनेकदा तो मला म्हणत असे, सुमती, धन कायमचं राहत नाही. आज आहे, उद्या नसेल, पण केलेलं पुण्य मात्र जन्मोजन्मी आपल्याबरोबर राहतं. पण मी त्याच्या प्रत्येक शब्दावर हसायचे. मला वाटायचं की तो जगाच्या मागे पडलेला भोळा माणूस आहे. नागकन्येच्या डोळ्यात अश्रू दाटले. ती म्हणाली, आज मला जाणवतंय की त्यावेळी माझ्या आयुष्यात सर्वात मोठी गरिबी पैशांची नव्हती, तर ज्ञानाची होती. ती पुढे हरिदासला सांगू लागली, आमच्या नगराच्या बाहेर एका ऋषींचा आश्रम होता. त्या आश्रमाच्या मध्यभागी एक विशाल पिंपळाचं झाड होतं. रोज पहाटेपासून संध्याकाळपर्यंत शेकडो लोक त्या झाडाची पूजा करायचे. त्याच्या मुळाशी जल अर्पण करायचे आणि प्रदक्षिणा घालून भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचे. त्या झाडाकडे पाहताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्ती दिसायची, पण मला मात्र ते सगळं मूर्खपणाचं वाटायचं. एक दिवस मी माझ्या संख्यांसोबत रथातून जात होते, तेव्हा माझी नजर त्या आश्रमावर पडली. मी पाहिलं की फाटकी वस्त्र घातलेला एक वृद्ध ब्राह्मण अत्यंत श्रद्धेने पिंपळाच्या मुळाशी पाणी अर्पण करत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तो भगवान विष्णूंचं नामस्मरण करत होता. त्याच्याकडे पाहून माझ्या मनात करुणा निर्माण व्हायला हवी होती, पण तसं झालं नाही.
उलट माझा अहंकार जागा झाला. मी रथातून खाली उतरले, त्या वृद्धाजवळ गेले आणि मोठमोठ्याने हसू लागले. मी त्याला म्हणाले, तुझ्याकडे खायला अन्न नाही, अंगावर चांगले कपडे नाहीत आणि तू या झाडावर पाणी ओतून काय मिळवतोस? हे झाड तुला धन देणार आहे का? तुला अन्न देणार आहे का? लोक किती मूर्ख असतात. ब्राह्मणाने शांतपणे माझ्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता. तो फक्त म्हणाला, मुली, तू श्रीमंत आहेस, पण तुझ्या मनावर अज्ञानाचं काळं सावट आहे. हा साधा वृक्ष नाही. या पिंपळाच्या मुळाशी स्वयं भगवान विष्णूंचा वास आहे. जो श्रद्धेने याला जल अर्पण करतो त्याची पापं नष्ट होतात, पितर प्रसन्न होतात आणि जीवनातील संकट दूर होतात. पण जो या वृक्षाचा अपमान करतो तो स्वतःच आपल्या विनाशाला आमंत्रण देतो. नागकन्या काही क्षण शांत झाली. तिचा आवाज आता थरथरत होता. पण त्यावेळी मला त्याच्या शब्दावर विश्वास बसला नाही. उलट माझा अहंकार आणखी वाढला. मी संतापाने ओरडले, आज पहातेच हा तुझा देव माझं काय बिघडवतो? आणि रागाच्या भरात मी त्या पवित्र पिंपळाच्या खोडावर जोरात लाथ मारली. हे शब्द बोलताना नागकन्याचा आवाज गहिवरला. ज्या क्षणी माझा पाय त्या पवित्र वृक्षाला लागला त्या क्षणी माझं संपूर्ण आयुष्य बदललं. माझ्या पायात जणू अग्नी शिरला. असहाय्य वेदना सुरू झाल्या. माझं संपूर्ण शरीर जळू लागलं. मी किंचाळू लागले आणि काही क्षणातच माझे हातपाय आखडले. त्वचा काळी पडू लागली. शरीरावर खवले आले आणि मी सर्वांसमोर एका भयानक नागिनीत रूपांतरित झाले. हरिदासच्या अंगावर हे ऐकून काटा आला. त्याने कधीच अशी कथा ऐकली नव्हती. नागकन्या म्हणाली, माझ्या सख्या भीतीने पळून गेल्या. मी रडत रडत त्या आश्रमातील ऋषींच्या चरणी गेले. माझ्या डोळ्यांमध्ये पश्चाताप होता. मी त्यांची क्षमा मागत होते. ऋषींनी माझ्याकडे पाहिलं आणि गंभीर स्वरात म्हणाले, सुमती, तू केवळ एका वृक्षाचा नाही तर स्वयं श्रीहरी विष्णूंचा स्वरूपाचा अपमान केला आहेस. प्रत्येक कर्माचं फळ मिळतंच. तुझा हा शाप आता टळणार नाही. मी त्यांच्या चरणांवर लोळण घेत रडू लागले. माझी अवस्था पाहून ऋषींचं मन थोडं पिळवलं. त्यांनी सांगितलं, तुझ्या पापाचं फळ तुला भोगावंच लागेल. पुढील 100 वर्षे तू या पिंपळाच्या झाडाचं रक्षण करशील. वादळ असो, पाऊस असो किंवा संकट, तू या झाडाची सावली सोडू शकणार नाहीस. आणि एक दिवस जेव्हा तुझा पती स्वतः या पवित्र पिंपळाच्या मुळाशी श्रद्धेने जल अर्पण करेल तेव्हाच तुला या शापातून मुक्ती मिळेल. नागकन्येने डोळे पुसले आणि हरिदासकडे पाहत म्हणाली, तेव्हापासून आजपर्यंत 100 वर्षे मी या झाडाचं रक्षण करत आहे. किती लोक आले, किती गेले, किती जणांनी या झाडाची पूजा केली, किती जणांनी तोडण्याचा प्रयत्न केला, पण मी अजूनही एका व्यक्तीची वाट पाहत आहे. हरिदास आश्चर्याने विचारू लागला, कोणाची? नागकन्या मंद स्वरात म्हणाली, माझ्या पतीची, धर्मपालची. इतक्यात संपूर्ण जंगलात एक विलक्षण प्रकाश पसरला. हवेत शंखनाद घुमू लागला. पिंपळाची पानं जोरात सळसळ करू लागली. हरिदास आणि नागकन्या दोघांनीही मागे वळून पाहिलं आणि त्यांच्यासमोर एक तेजस्वी ऋषी प्रकट झाले. ऋषींनी हरिदासकडे पाहून गंभीर आवाजात म्हटलं, हरिदासा, तुला वाटतं तू एक सामान्य लाकूडतोडे आहेस, पण तुझ्या पूर्वजन्माचे सत्य ऐकल्यावर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. कारण तू ज्याला शोधत आहेस तो धर्मपाल दुसरा कोणी नसून तू स्वतःच आहेस. ते ऐकताच हरिदासच्या पायाखालची जमीनच सरकली. तो अवाक होऊन ऋषींकडे पाहू लागला. मीच धर्मपाल. त्याच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते. ऋषी शांतपणे म्हणाले, होय हरिदासा, पूर्वजन्मी तूच धर्मपाल होतास. तू धर्माच्या मार्गावर चालणारा, दानधर्म करणारा आणि सदैव भगवान विष्णूंचे स्मरण करणारा मनुष्य होतास. पण तुझ्या पत्नी सुमतीच्या अहंकारामुळे तिला हा भयंकर शाप मिळाला. तिच्या कर्मांचा काही परिणाम तुझ्यावरही झाला आणि म्हणूनच या जन्मात तुला प्रचंड दारिद्र्य आणि दुःख सहन करावे लागले. सत्य ऐकताच हरिदासच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने नागकन्येकडे पाहिले. आता त्याच्या मनात तिच्याबद्दल राग नव्हता, फक्त करुणा होती. नागकन्या रडत त्याच्या चरणांशी आली आणि म्हणाली, स्वामी, माझ्या अहंकारामुळे तुम्हाला सुद्धा या जन्मात दुःख भोगावं लागलं. मला क्षमा करा.
आज फक्त तुमच्याच हातून मला मुक्ती मिळू शकते. मित्रांनो, पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ऋषींनी जवळच असलेल्या स्वच्छ तलावाकडे बोट दाखवत सांगितले, जा हरिदासा, या कमंडलूत पवित्र जल भर. भगवान श्रीहरी विष्णूंचे स्मरण करत श्रद्धेने या पिंपळाच्या मुळाशी ते अर्पण कर. आज 100 वर्षांच्या प्रतीक्षेचा शेवट होणार आहे. हरिदासने थरथरत्या हातांनी कमंडलू भरला. तो पिंपळासमोर उभा राहिला. डोळे मिटून त्याने मनोभावे प्रार्थना केली, हे श्रीहरी, मी अज्ञानी आहे, पण आज मला या पवित्र वृक्षाचं महत्त्व समजलं आहे. माझ्या हातून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. असं म्हणत त्याने पवित्र जल हळूहळू पिंपळाच्या मुळाशी अर्पण केलं आणि पुढच्या क्षणी एक अद्भुत चमत्कार घडला. तो प्रकाश नागकन्येच्या शरीरावर पडताच तिचं नागिनीचं रूप हळूहळू नाहीसं होऊ लागलं. काही क्षणातच तिच्या जागी तेजाने झळाळणारी दिव्य स्त्री उभी होती. तिच्या चेहऱ्यावर आता वेदना नव्हती, तर समाधान आणि मुक्तीचा आनंद होता. सुमतीने हरिदास आणि ऋषींना नमस्कार केला. ती भावूक होऊन म्हणाली, आज माझ्या जन्मोजन्मीच्या पापांचा अंत झाला. एका क्षणाच्या अहंकाराने मला 100 वर्षांची शिक्षा दिली, पण एका क्षणाच्या श्रद्धेने मला मोक्ष मिळवून दिला. क्षणातच तिचं दिव्य रूप प्रकाशात विलीन झालं आणि ती स्वर्गलोकाकडे प्रस्थान करू लागली. ऋषी हरिदासकडे पाहत म्हणाले, वत्सा, आज तू केवळ तुझ्या पत्नीला शापमुक्त केलं नाहीस, तर स्वतःच्यासुद्धा जीवनातील दुःख संपवलं आहेस. लक्षात ठेव, पिंपळ हे फक्त एक झाड नाही, ते श्रद्धा, संरक्षण आणि भगवान विष्णूंच्या कृपेचं प्रतीक आहे. जो त्याची सेवा करतो त्याला पुण्य लाभतं, पण जो अज्ञानातून त्याचा अपमान करतो तो स्वतःच आपल्या संकटांना आमंत्रण देतो. धन्यवाद.